हरिओम, मी मंगला खाडे, नंदाई किचन या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत स्वादिष्ट घरगुती वर्षभर टिकणारं मिरचीचं लोणचं। चला तर मग सुरुवात करूया। मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मिरची 1 किलो, राईची डाळ 200 ग्राम, राई 200 ग्राम, जिरं 100 ग्राम, कच्ची बडीशेप 10 ग्राम, मेथी दाणे 10 ग्राम, मीठ, हळद 2 चमचे, सिंग तेल पाव किलो, लिंबू 4 नग, लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे। सर्वप्रथम मिरच्या धुवून पुसून देठ वेगळे करून बारीक कापून घ्यायचे आहे। मी मिरच्या कापण्यासाठी कैचीचा वापर केला आहे, कारण सुरीने कापल्यावरती आपल्या हाताची जळजळ होऊ शकते। आपल्या मिरच्या कापून झालेल्या आहेत। आता मी पॅन गॅसवर गरम करायला ठेवते आहे। पॅन तापलं की आपण सर्व साहित्य एक एक करून 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घेणार आहोत, जेणेकरून त्यातलं मॉइश्चर निघून जाईल। सर्वप्रथम मी राईची डाळ भाजून घेत आहे। राईची डाळ भाजून झालेली आहे। आता मी राई भाजून घेत आहे। राई भाजून झालेली आहे। आता मी जिरं भाजते आहे। जिरं भाजून झालं की मेथी दाणे भाजून घ्यायचे आहेत आणि शेवटी मी बडीशेप भाजून घेत आहे। सर्व साहित्य थंड झालेलं आहे। आता आपण ते मिक्सरला जाडसर वाटून घेऊया। माझं भांडं छोटं असल्यामुळे मी राईची डाळ वेगळी वाटून घेत आहे। तुमचं भांडं जर मोठं असेल तर तुम्ही सर्व साहित्य एकत्रच वाटून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता आपलं साहित्य छान वाटलं गेलेलं आहे आणि थोडं जाडसर आहे। आता आपण कापून घेतलेल्या मिरच्यांमध्ये हा मसाला घालूया। मसाला टाकून झाला की मग हळद घालायची 2 चमचे, चवीनुसार मीठ टाकून लिंबाचा रस त्यात घालायचा आहे आणि छान ढवळून एकजीव करून घ्यायचा आहे। शेवटी आपण तेल घालणार आहोत। इथे मी 1 किलो मिरचीसाठी पाव किलो सिंग तेल घेतलं आहे। आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि गार झालं की मग ते मिरचीवर घालायचं आहे। गरम तेल जर मिरचीवर घातलं तर आपल्या लोणच्याला लवकर बुरशी येऊ शकते। तेल घातल्यावर आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि एक 5 ते 10 मिनिटांनंतर एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आहे। हे लोणचं अगदी वर्षभर टिकतं। हे झालं आपलं मिरचीचं लोणचं तयार। कशी वाटली तुम्हाला आमची मिरचीच्या लोणच्याची रेसिपी ते कमेंट करून नक्की सांगा। अशाच सोप्या रेसिपींसाठी नंदाई किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।